काल जगातलं सर्वात पवित्र बलिदान पाहलं, ज्यामध्ये माझ्या ज्ञानोबरांच्या आईने आणि वडिलांनी आपल्या मुलांना समाजात स्थान मिळावं याकरता आत्मसमर्पण केलेलं आहे. समाजाने सांगावं माझ्या विठ्ठलपंताने एका क्षणात मान्य करून देहांत प्रायश्चित्ताची तयारी करावी. ते देहांत प्रायश्चित्त केलेले विठ्ठलपंत निवृत्तीनाथाकरता पत्र लिहून जातात, तेही आपण काल पाहिलं. आई वडिलांच्या जाण्यानंतर माझ्या ज्ञानोबरांच्या चमत्काराची चर्चा सर्वत्र पसरलेली आहे. त्या पसरलेल्या चर्चेला उधाण आलं. उधाण आल्याच्या नंतर ज्या रेड्याच्या मुखारबिंदातून ज्ञानोबरांनी वेद बोलवलेला आहे, त्या रेड्याला तिथल्या ब्राह्मणाने सांगितलं की दाना, हा वेद बोलणारा रेडा आहे, हा तुझा तू घेऊन जा. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, मुक्ताई, सोपान काकांना तो रेडा प्रदान केला. आणि हे सर्व चमत्कार पाहिल्याच्या नंतर, हे सर्व चर्चा श्रवण केल्याच्या नंतर पैठणच्या धर्मपीठाकडून माझ्या ज्ञानोबरायांना शुद्धीपत्र प्रदान करण्यात आलं. ज्ञानोबरायांचं पसायदान वाचल्याच्या नंतर कधी कधी प्रश्न पडतो की खरंच ज्ञानोबरायांना शुद्धीपत्राची गरज होती का? ज्याने जगातल्या प्रत्येक जीवाच्या अंतकरणातला खळपणा जाऊन त्याच्या अंतकरणात सद्वृत्ती निर्माण व्हावी याकरता प्रार्थना केली. ज्ञानोबरायांनी समाजाकरता मागणी मागत असताना ज्ञान सूर्य मागितला, पण तो सूर्य तप्त असणारा नको. जगाकरता चंद्र मागितला शीतलतेचा, पण चंद्र मे जे आलांछन, ज्या चंद्रावरती लांछन नसेल, डाग नसेल, असा शुद्ध चंद्र द्या. एवढ्या सगळ्या शुद्ध अंतकरणाच्या मागण्या करणाऱ्या ज्ञानोबरायांना शुद्धीपत्राची ती काय गरज? समाज व्यवस्थेला झुगारून माझे ज्ञानोबराय काहीही करू शकले असते, पण आपल्या कुठल्याही शक्तीचा ताकदीचा वापर न करत या समाजाला एका दोरीवरती चालवण्याकरता, समाजाला परंपरा संस्कृतीच्या रेषेवर चालण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी भयंकर यातना भोगल्या. या यातना भोगत काल ज्ञानोबरायांनी, नाथांनी शुद्धीपत्र आपल्या हातात घेतलं आणि आता आळंदीकडे प्रस्थान केलेलं आहे. आळंदीकडे निघालेले ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई चारही भावंड जेव्हा निघालेत, तेव्हा पैठणच्या ब्राह्मणांनी प्रदान केलेला तो रेडा समवेत आहे. प्रवास करत असताना तो रेडा चालून चालून थकला आणि त्या रेड्याचा जन्म ज्या कार्याकरता झाला होता, ते कार्य त्या रेड्याचं संपन्न झालेलं आहे. ज्ञानोबरायांनी मस्तकाला हात लावल्याच्या नंतर रेडा वेद बोलायला लागला. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. साधू संतांनी केलेले आपल्यावरचे उपकार अनंत आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे त्यांच्यामध्ये. काय करू शकतील संत याचा ठाव ठिकाणा लागत नाही. संतांची सर्वात मोठी कृपा आहे. महाराष्ट्रामध्ये एक संत झाले वारकरी संप्रदायामध्ये, मारुती महाराज दस्तापूरकर म्हणून. त्या मारुती महाराज दस्तापूरकरांच्या फडावरती लहानपणी एक लेकरू जायचं, त्याचं नाव उद्धव होतं. लहानपणी जाणारा ते उद्धव, त्या उद्धवाला बोलता येत नव्हतं, बोललेले शब्द कळत नव्हते. आई वडिलांनी सांगितलं मारुती महाराजांना, महाराज याला आळंदीला टाकायचंय, पण याला बोलता येत नाही, हा काय बोलतो ते कळत नाही. मारुती महाराज दस्तापूरकरांनी मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं, जा, तुला व्यवहारिक बोलता जरी नाही आलं तर माझा आशीर्वाद आहे. जेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या 18 मालकांच्या 18 संतांचं साहित्य गाशील, बोलशील, तेव्हा तुझी वाणी अशी शुद्ध चोखाळली स्फटिक जैसे.
ते लेकरू आज महाराष्ट्रभर आपल्या गायनाने प्रसिद्ध आहे. त्या लेकराचं नाव आहे उद्धव गुरुजी शिंदे. मारुती महाराज दस्तापूरकरांची कृपा झाली आणि त्यांचं गाणं ऐकण्याकरता हजारोची गर्दी होते. संतांचा उपकार अंतकरणावरती झाल्यावरती काय होतं हे कधी जर आळंदीला गेले तर उद्धव गुरुजी शिंदेना भेटा आणि विचारा. रेड्याच्या मस्तकावरती ज्ञानोबरायांनी हात ठेवला आणि रेड्याच्या मस्तकावरती ज्ञानोबरायांनी हात ठेवल्याच्या नंतर रेडा वेद बोलायला लागला. महाराज सत्य आहे का? जरी तुम्ही आणि मी प्रत्यक्ष पाहायला नसू तरी काही गोष्टी विश्वासाने लक्षात येत असतात. महाराज खरोच रेडा वेद बोलत का हो? त्या काळात 4 पायाचा रेडा वेद बोलला असेल यात नवल नाही. आळंदीत गेलेली रेड्याच्या बुद्धीच्या अनेक लेकरं महाराष्ट्रभर 50-50 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतात आपल्या बाणीच्या जोरावरती. अनेक 2 पायांच्या रेड्याच्या मुखारबिंदातून ज्ञानोबराय काय वदवून घेतील हे सांगता येत नाही. ज्ञानोबरायांचे आनंद उपकार आहेत. जनसामान्यामध्ये वावरत असताना कोणी ओळखला असता आम्हाला, कोणी पाहिला असता आमच्याकडे. ज्ञानोबरायांचं लेणं गळ्यात आहे, ज्ञानोबरायांचा पोशाख अंगावरती आहे. वारकरी संप्रदायाच्या वाटेवरती चालतो म्हणून समाज आम्हाला ओळखतो. बोलत असताना बरीच बुवा लोक म्हणतात आम्ही संप्रदायाचा प्रचार प्रसार करतो. आपण संप्रदायाचा प्रचारही करत नाही, आपण संप्रदायाचा प्रसारही करत नाही. उलट संप्रदायाच्या नावाखाली आपण जगतोय आणि संप्रदायाने आपला प्रचार प्रसार केला. जर कदाचित आपण वारकरी संप्रदायात नसतो तर 350 किलोमीटर वरती अजय नावाच्या देहाला कुणी ओळखलं असतं. जर ज्ञानोबरायांचं लेणं गळ्यात नसतं तर 250 किलोमीटर वरती ज्ञानेश्वर राहणे नावाच्या देहाला कुणी ओळखलं असतं. जर गळ्यामध्ये ज्ञानोबरायांचं लेणं नसतं, अंगावरती ज्ञानोबरायांचा पोशाख नसताना वारकरी संप्रदायाची दीक्षा नसते तर 750-800 किलोमीटर वरती कॅमेरा लावणाऱ्या आमच्या महेश महाराजांना कोणी ओळखलं असतं. हे सर्व ज्ञानोबरायांचं देणं आहे. आपल्यामुळे संप्रदायाचा प्रचार प्रसार होत नाही, उलट संप्रदायाने आपला प्रचार आणि प्रसार केलेला आहे. माझं तबला वादन फार प्रसिद्ध आहे असं कधीच नाही, कधीच नाही. तुम्ही तबल्याचं वादन प्रसिद्ध नाही केलं, तबल्याच्या वादनाने तुम्हाला प्रसिद्ध केलेलं आहे. ॲक्टोपॅडचे 4 स्पॅच त्याच्यासारखे कोणीच वाजवत नाही. तो त्या बाबतीत फार प्रसिद्ध आहे, अजिबात नाही. त्या स्पॅचने त्याला प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्या गाण्याच्या 2 चाली, त्याच्या गाण्याच्या खुब्या, त्याच्या गाण्यातल्या हरकती फार प्रसिद्ध आहेत. कैलास भाऊ, आपल्या खुब्या आणि आपल्या हरकती प्रसिद्ध नाहीत, त्या हरकतीने आपल्याला प्रसिद्ध केलेलं आहे. जगात अनेक कलाकार, अनेक स्पीकर आहेत, पण संप्रदायाच्या वाटेवरती चालणारा एखादा वक्ता, संप्रदायाच्या वाटेवरती चालणारा एखादा गुणवान हा संप्रदायाचा प्रचार प्रसार नाही करत, तर उलट संप्रदायाने त्याचा प्रचार प्रसार केला. आपण सरस्वतीच्या कलेचा प्रचार प्रसार नाही करत, तर त्या कलेने आपला प्रचार प्रसार केला. त्याच्यात स्पार्किंग होते, चरचर आवाज येतो. महाराज ज्ञानोबरायांचे अनंत उपकार आहेत. ज्ञानोबरायांनी आमची ओळख महाराष्ट्रभर निर्माण केली. ज्ञानोबरायांनी मस्तकावरती हात ठेवल्याच्या नंतर रेड्याच्या मुखारविंदातून वेद आला आणि तो वेद बोललेले रेडेश्वर जेव्हा माझ्या ज्ञानोबा सोबत, माझ्या नाथांसोबत आळंदीकडे प्रस्थान करत होते, आळंदीकडे प्रस्थान करत असताना आळेगावी आले. आणि आळेगावात आल्याच्या नंतर त्या रेड्याने अन्न आणि पाण्याचा परिपूर्णतेने त्याग केला. आणि त्याग केल्याच्या नंतर त्यांनी आपला ध्येय ठेवलेला आहे. आपलं अवतार कार्य पूर्ण झालं. अवतार कार्य पूर्ण झालेल्या त्या रेड्याला ज्ञानोबरांनी आळेगावात समाधी दिली. पण तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगू, ज्ञानोबरांनी फक्त रेड्याच्या मुखातून वेद वदवून नाही घेतला,
ज्ञानोबरायन समवेत ज्ञानोबरायाची संगत करत स्वतःचा देह ठेवणाऱ्या रेड्याला ज्ञानोबरायांच्या हाताने समाधी मिळाली, यातही नवल नाही. आजही त्या रेड्याच्या समाधीचा उत्सव वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या पद्धतीने केला जातो. केवळ भूतदया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी म्हणण्या एवढा वारकरी संप्रदाय मर्यादित नाही. त्या प्राण्यांच्या अंतःकरणावरती, त्या प्राण्यांवरती तेवढी दया दाखवणारा संप्रदाय आहे. आणि हे सर्व प्रकार त्या रेड्याची समाधी झाली. आजही तुम्ही आळेफाट्याला गेलात तर रेडेश्वराचं मंदिर, रेडेश्वराची समाधी आहे. हे सर्व करत आळंदीला पोहोचले. तदनंतर माझे ज्ञानोबराय दक्षिणोत्तर वाहणारी प्रवरा नदी, त्या प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं एक नेवासा नावाचं गाव आहे. त्या नेवासा नावाच्या गावामध्ये खंडोबा आणि मोहिनी राजाचं मंदिर आहे. कोण मोहिनी राजा? हा तोच मोहिनी राजा ज्यांनी देव आणि दानवाचं अमृतासाठी युद्ध होत होतं. त्या काळात भगवान विष्णूंनी मोहिनीचा रूप धारण केलं. त्या रूपाचं, त्या मोहिनी राजाचं जे मंदिर झालेलं आहे, विष्णूचं मोहिनी रूप म्हणजे महालया. त्या मोहिनी राजाचं मंदिर स्थापन झालं. त्या महालयीचं स्वरूप म्हणजे माळसा. आणि याच माळसा नावाच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरीचा उदय झालेला आहे. माझे ज्ञानोबराय त्या खंडोबाचं भलं मोठं मंदिर, मोहिनी राजाचं मंदिर असलेल्या नेवाशात पोहोचले. नेवाशात पोहोचल्याच्या नंतर जसा प्रवेश केल्या नेवाशामध्ये एका ठिकाणावरती भली मोठी गर्दी जमली होती. त्या जमलेल्या गर्दीमध्ये एक स्त्री भल्या मोठ्या आकांत आणि आर्ततेने आपल्या मालकाला हाक मारत होते. नेवाशामध्ये प्रवेश केला आणि त्या नेवाशामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ज्या ठिकाणावरती गर्दी जमली, त्या जमलेल्या गर्दीमध्ये आर्ततेने एक स्त्री आपल्या मालकाला आवाज देत होती. आर्ततेने आवाज देत असलेल्या त्या स्त्रीकडे माझे ज्ञानोबराय गेले. जमा झालेल्या गर्दीकडे पाहून ज्ञानोबराने विचारलं, काय झालं हा प्रश्न विचारला. आणि ते प्रश्न ऐकल्याच्या नंतर तिथे गेलेल्या स्त्रीकडे पाहिलं. त्या स्त्रीच्या अंगावरती सर्व शृंगार होता. हातामध्ये सूप होतं, कंपाळाला मळवट भरलेलं होतं. आणि तो सर्व शृंगार अंगावरती धारण करून ती स्त्री आपल्या मालकाच्या गतप्राण झालेल्या देहाच्या पाठीमागे निघाली होती. त्या स्त्रीला देहांत सती जायचं होतं. देहावसान झालेल्या मालकासोबत सती जायला निघालेली ती स्त्री. आणि तिच्या मालकाचं शव समोर चाललेलं आहे. ती स्त्री पाठीमागे चालती, हातामध्ये सूप आहे. कपाळावरती भरलेलं मळवट आहे. आणि कपाळावर भरलेलं मळवट हा सर्व प्रकार माझ्या ज्ञानोबरायांनी पाहिला. ज्ञानोबराय जेव्हा त्या जनसमुदायाच्या जवळ गेले, तेव्हा त्या स्त्रीच्या अंतःकरणाची हळहळ आणि जनसामान्याच्या हळहळ पाहून ज्ञानोबरायांचं अंतःकरण द्रवीभूत झालं. का रडती स्त्री? तर महाराजीचे मालक गतप्राण झालेला आहे. तिच्या मालकाच्या पाठीमागे ती सती जाण्याकरता निघाली.
कोण आयात म्हणले महाराज हा नेवाशाचा सच्चिदानंद कुलकर्णी आहे. ज्ञानोबरायांनी विचारला हा सच्चिदानंद आहे म्हटले हो. मग हा सत चित आणि आनंद तिन्ही मिळून जर सच्चिदानंद होत असेल तर सच्चित आनंद एकत्रित आल्यावरती त्याला अकाली मरण कसं, त्याला मृत्यू नसावा. ज्ञानोबरायांचं हे बोलणं जनसामान्याच्या कर्णपटलावरून पलीकडे जात होतं. महाराज आपण काय म्हणताय आम्हाला काहीच कळत नाही. ते शेव ज्ञानोबरायांनी खाली टेकवायला लावलं. खाली टेकवलेल्या शेवाच्या शेजारी माझे ज्ञानोबराय बसले. गतप्राण चैतन्यहीन झालेला देह आहे आणि त्या देहाकडे माझ्या ज्ञानोबरायांनी पाहिलं आणि त्या गतप्राण झालेल्या देहाशी ज्ञानोबराय म्हणतात का रे सच्चिदानंदा तू सतगण आहेस, तू चितगण आहेस, तू आनंद घन आहेस. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तू जर त्रिकाल बाधित सत्य आहेस, तू जर चितस्वरूप प्रकाश आहेस आणि तू जर आनंद स्वरूप परमात्मा आहेस तर या देहातलं चैतन्य नाहीस होतच कसं काय. असं म्हणत माझ्या ज्ञानोबरायांनी त्या देहावरनं हात फिरवला आणि हात फिरवल्याच्या नंतर गतप्राण झालेला तो सच्चिदानंद नावाचा तरुण असा उठून बसला जसा झोपलेला माणूस जाग आल्यावरती उठून बसतो. अकाली मरण तुला शक्यच नाही. तो तरुण जिवंत झाला आणि हा चमत्कार सगळ्या नेवाशामध्ये पसरला. माझ्या ज्ञानोबरायांचा जय जयकार झाला. त्या सच्चिदानंद बाबांच्या हातून माझ्या ज्ञानोबरायांनी भविष्यात कुठे गेला माझ्या ज्ञानोबरांनी याच सच्चिदानंदांच्या हातून भविष्यात ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण करून घेतलं. ज्ञानोबरांच्या सामान्य जीवावरती एखाद्या प्राण्यावरती उपकार होतील यात नवल नाही. नेवाशामध्ये माझ्या ज्ञानोबरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं नाव आहे पैस खांब. जगाच्या पाठीवर सर्व मंदिर खांबावरती उभे आहेत आणि मंदिरासाठी खांब आहेत. जगात कुठेही जा, जर एखाद्या मंदिराचं बांधकाम चाललं असेल तर त्याला कॉलम उभे केले जातात, आडवे बीम टाकले जातात, त्याच्यावरती अगदी बाहेरून पुठ्ठी लावून नक्षीकाम कोरलं जातं, त्याचा खांब तयार केला जातो. जर तुम्ही जनसामान्यातल्या कुठल्याही माणसाला विचारलं की आपण उभा केलेला कॉलम, त्याच्यावरती लावलेली पुठ्ठी, केलेलं नक्षीकाम, हा खांब कशा करताय, तर कुणी सांगेल की हा खांब मंदिरा करताय. जिथे जिथे मंदिराचं बांधकाम चालू आहे तिथे तिथे सगळे खांब मंदिरासाठी आहेत. पण जगाच्या पाठीवर असं एक मंदिर आहे की जिथं मंदिरासाठी खांब उभे केले नाही तर फक्त खांबासाठी मंदिर उभं केलेलं ही माझ्या ज्ञानोबरांची कृपा आहे. ज्ञानोबरांची कृपा झाली. ज्ञानोबरांनी ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाकरता जगाच्या पाठीवरती एकमेव मंदिर निर्माण झालं, जे मंदिर खांबासाठी आहे. पैस खांबासाठी मंदिर निर्माण केलं. आळंदीमध्ये त्या सच्चिदानंदांना घेऊन पैस खांबाला टेकलेले ज्ञानोबराय आपल्या निवृत्तीनाथांची आज्ञा घेतात. आणि जात असताना त्या खांबाला टेकल्याच्या नंतर माझे ज्ञानोबराय निवृत्तीनाथांच्या आज्ञेने तिथेच ज्ञानेश्वरी प्रगट करतायत. ओम नमो जाद्या
वेद प्रतिपाद्या जय जय सो स्वयं वेद्यात्मरूपा। देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात ओंकाराने केली। ओम नमो जाद्या ओम इति एकाक्षरम ब्रह्म। ओम हे एका अक्षराचं ब्रह्म स्वरूप आहे आणि सर्व जगत त्या ओंकारामध्ये समाविष्ट झालेलं आहे। सर्व जगत समाविष्ट असलेल्या ओंकाराच्या प्रणवाने माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली आणि ती एका भाषेत नाही, दोन भाषेत नाही, तर आमचे संत म्हणतात 56 भाषेचा केला अशी गौरव भवार नवी नाव उभारली। भाव अक्षराची गाठी जनाबाईंनी त्या ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे। ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। मी त्या दिवशी सांगितलं की ज्ञानोबरायांनी गीतेवरती टीका केली, गीतेवरती भाष्य केलं। गीतेवरती टीका करणारे, गीतेवरती भाष्य करणारे जगात अनेक विद्वान झाले, अनेक विद्वान झाले। त्या विद्वानांच्या टीकेने जनसामान्याला भक्ती मोक्ष जीवन जगण्याची बाड दाखवणारा ग्रंथ, सर्वश्रेष्ठ ग्रंथ माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे। नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात माझ्या ज्ञानोबरायांनी पैस खांबाला टेकून निर्माण केलेली बोललेली ज्ञानेश्वरी पैस खांबाला टेकून केलेली निर्माण केलेली ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचा एक एक शब्द माणसाच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरतो। माझ्या ज्ञानोबरायांनी सद्गुरूच्या कृपेने म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी अशी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी बरीच लोक म्हणतात महाराज आम्हाला वाचता येत नाही। तुम्हाला जर सर्व ज्ञानेश्वरी वाचता नाही आली, तुम्हाला जर सर्व ज्ञानेश्वरीचं पारायण नाही करता आलं, तर आमचे दादासाहेब म्हणतात त्या ज्ञानेश्वरीच्या एका एका वहीवरती दिसेल तसं फक्त बोट फिरवत राहायचं। तुम्हाला अक्षराचं वाचन नाही करता आलं, भाव अक्षराची गाठी, तुम्हाला जर अक्षराचं वाचन नाही करता आलं तर फक्त ज्ञानेश्वरीवरनं बोट फिरवत राहायचं। प्रारंभीच्या काळात तुम्ही बोटाने ज्ञानेश्वरी पकडायची, थोडाफार कालावधी गेला आणि तुम्ही बोटाने ज्ञानेश्वरी का पकडून ठेवली की एक दिवस असा येतो की ज्ञानेश्वरी तुमचं बोट पकडते। तुम्ही बोटाने पकडलेल्या ज्ञानेश्वरीने का एकदा तुमचं बोट पकडलं की ती एवढं घट्ट बोट धरते की मग ती बोट सोडत नाही। ज्ञानेश्वरीचं पारायण माणसाने तोपर्यंत केलं पाहिजे, कुठपर्यंत? ज्ञानेश्वरीचं पारायण तोपर्यंत करत राहायचं माणसाने जोपर्यंत होत नाही नराचा नारायण, तोपर्यंत केलं पाहिजे ज्ञानेश्वरीचं पारायण, तोपर्यंत केलं पाहिजे ज्ञानेश्वरीचं पारायण। ते हे माय ज्ञानेश्वरी तिला माय म्हटलेलं आहे, आणि एकदा का तिने तुमचं बोट धरलं की ती उद्धाराच्या वाटेवरती चालवत राहते। महाराज आम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरी नाही कळणार, माझे नामदेवराय म्हणतात न कळू दे ना संपूर्ण ज्ञानेश्वरी। ज्ञानदेवी एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे, एका ओवीचा जरी अनुभव घेतला ज्ञानो, एका ओवीचा जरी अनुभव घेतला तरी तुमचा उद्धार निश्चित आहे। एक तरी ओवी अनुभवावी। माझे नामदेवराय म्हणतात माझ्या ज्ञानोबरायांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली। शक्य 1212 उत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला। ज्ञानेश्वरी लिहिली कुणी? जिवंत माणसाने एखादा ग्रंथ एखादा अभंग लिहावा यात नवल नाही।
ज्ञानेश्वरी लिहिलीच मेलेल्या माणसाने. कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? मेलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली. मी म्हणतो ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी मेलेला माणूस जर जिवंत होत असेल तर जिवंत माणसाला मरण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचायला हरकत काय? ज्ञानोबरायांच्या प्रयोजनानुसार मेलेला माणूस ज्ञानेश्वरीच्या लिखाणाकरता जिवंत होत असेल तर जिवंत असलेल्या माणसाला मरण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत. महाराज आम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरी कळणार नाही. नामदेवराय म्हणतात, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा अनुभव जरी आला तरी फार झालं. ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व काय आहे? सध्या ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व महाराष्ट्रातील अनेक विद्वानांपैकी ज्ञानेश्वरीचा भाव सध्या मांडावा तो परमपूज्य प्रातस्मरणीय न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रींनी. ज्ञानेश्वरी समजणं एवढी सोपी नाही आणि एवढी कठीणही नाही. भावपूर्णतेने ज्ञानेश्वरी तुमचं बोट धरते. तिने काय एकदा बोट धरलं की उद्धार करते. काय झालं? वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला शिकवण्याकरता मामासाहेब दांडेकर होते. आणि मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी शिकवत असताना त्यातला एक विद्यार्थी बोलता झाला, मामा आपण शिकवत असलेल्या ज्ञानेश्वरीचे 10 अध्याय मला कळाले, 11वा अध्याय कळत नाही. कोण म्हणाल? संस्थेतला एक विद्यार्थी म्हणाला, मामा आपण शिकवत असलेल्या ज्ञानेश्वरीचे 10 अध्याय मला कळाले, 11वा अध्याय कळत नाही. हे शब्द ऐकले आणि मामासाहेब दांडेकरांनी त्या विद्यार्थ्याचे पाय पकडले. बाबू पाय पकडले, दर्शन घेतलं. तो विद्यार्थी म्हणला, मामा असं काय करताय? आम्ही विद्यार्थी आहोत, आपण आमचे शिक्षक आहात, गुरु आहात. मामासाहेब दांडेकर म्हणले, हे बघ, गेले भेदाभेद निवारोनी, तुझ्यासारखा श्रेष्ठ माणूस मला आतापर्यंत माझ्या उभ्या हयतीत आळंदीत भेटलाच नाही. काय झालं मामाश्री? तू केलेला प्रश्न फार गोड होता आणि त्या प्रश्नामध्ये एक श्रेष्ठत्व मला ऐकायला मिळालं. काय? तू म्हणाला की ज्ञानेश्वरीचं 10 अध्याय तुला कळाले, 11वा अध्याय मी सांगायचा आहे. मामासाहेब दांडेकर म्हणाले, लेखा भाग्यवान तू, माझ्याकडून 11वा अध्याय ऐकण्याची अपेक्षाच ठेवू नको. तुला कळालेले 10 अध्याय मला सांग. मला आणखी एकही ओवी कळाली नाही. मामासाहेब दांडेकरांनी भावार्थ दीपिका नावाची ज्ञानेश्वरीची जी ओवी आहे त्या ओवींचा भावार्थ काढत असताना भावार्थ दीपिका म्हणून एक ग्रंथ संपादन केला. त्याचं प्रकाशनही संस्थेत तो ग्रंथ सर्वांच्या पारायणाकरता उपलब्ध आहे. अशा विद्वत प्रचूर व्यक्तिमत्वानी अगदी ज्ञानोबरायांशी जवळून संबंध असलेल्या मामासाहेब दांडेकरांनी का विद्यार्थ्याचे पाय धरले आणि सांगितलं होतं की बाबा तुला 10 अध्याय कळले असं तू म्हणतो, तुला कळालेले 10 अध्याय मला सांग. 11वा अध्यायाचा आपण नंतर पाहू, कारण उभ्या हयातीत मला ज्ञानोबरायांच्या एका ओवीचाही परिपूर्ण अर्थ लागला नाही. भावार्थाच्या दृष्टीने जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत राहिला तर तुम्ही जेवढ्या वेळा ज्ञानेश्वरी वाचेल ती तेवढ्या वेळा वेगळा अर्थ दाखवते, तेवढ्या वेळा वेगळा वेगळा अर्थ दाखवते. ज्ञानेश्वरी कल्पवृक्ष आहे. ज्ञानेश्वरी ज्या भावनेने तुम्ही वाचाल ती भावना पूर्ण होते. प्रातस्मरणीय महाराष्ट्राला चिरकाल न मिळालेले कीर्तनकार पृथ्वीराज बाबा जाधव, बाबांचे शब्द आहेत. पृथ्वीराज बाबा म्हणतात, ज्ञानेश्वरी एक अशी माय आहे, असा कल्पवृक्ष आहे जिच्या सावलीला बसल्याच्या नंतर सकामतेने जरी तुम्ही अनुष्ठान केलं तरी पूर्ण होतं, निष्कामतेने केलं तरी पूर्ण होतं. ते म्हणतात, मी ज्ञानेश्वरीला निष्कामता मागितली, तिनं ती प्रदान केली. मी ज्ञानेश्वरीला निर्मोही होण्याचं वरदान मागितलं, तेही मला प्रदान केलं. ज्ञानेश्वरीनं मला निष्कृती होण्याचं मी तिला वरदान मागितलं, तेही मला प्रदान केलं. मी निष्कामतेची मागणी केली, मला ते मिळालं. तुम्ही सकामतेची मागणी करत जर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान केलं तरी ते तुम्हाला मिळतं. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. किती भाषा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये?
छप्पन्न भाषेचा केलाशे गौरव आणि भवार नवी नाव उभारिले. भव अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र, भव म्हणजे संसार. संसाराच्या समुद्रातून तरुण जाण्याकरता एक नाव आहे, त्या नावेचं नाव ज्ञानेश्वरी आहे. छप्पन्न भाषेचा केलाशे गौरव भवार नवी नाव उभारली. माझ्या ज्ञानोबरांचे अनंत उपकार आहेत. माझ्या ज्ञानोबरांना 56 भाषा अवगत होत्या, 56 भाषा अवगत होत्या. तरी 56 भाषा अवगत असून सुद्धा ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची ओरी होऊ दे या जगा. माझ्या ज्ञानोबरांनी 56 भाषा अवगत असून सुद्धा तुमच्या माझ्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. मराठी सारस्वताच्या गळात ज्ञानेश्वरीच्या रूपाने मंगळसूत्र बांधलं ज्ञानोबरांनी. हा मराठीवरती आणि आपल्यासारख्या साधकावरती केलेला सर्वात मोठा उपकार आहे. माझ्या ज्ञानोबरांनी 55 भाषा उघडून फक्त मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणून आपल्याला ती वाचता येते. धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर. केला जगी उपकार, केला जगी उपकार, उपकार. धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर. केला जगी उपकार, केला जगी उपकार, उपकार. धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर, धन्य धन्य ज्ञानेश्वर. दाखविल्या त्या भक्ती वाटा, दाखविल्या त्या भक्ती वाटा. दाखविल्या त्या दाखविल्या त्या भक्ती वाट, दाखविल्या त्या सानी धनी सारे सा, सानी धनी सारे सा, सानी ध प म ध प प प मदनी ध म ध म म ग, मदनी ध म ध म म ग ग रे नि रे स स द द द. दाखविल्या त्या भक्ती वाटा, मानोनीय त्याचो हटा, मानोनीय त्याचो हटा, मानोनीय त्याचो हटा. केला जगी उपकार, केला जगी उपकार, उपकार. धन्य धन्य ज्ञानेश्वरा, धन्य धन्य ज्ञानेश्वरा, धन्य धन्य, धन्य धन्य, धन्य धन्य ज्ञानेश्वरा.
धन्य धन्य ज्ञानेश्वर केला जगी उपकार. जगावरती ज्ञानोबरांनी केलेला सर्वात मोठा उपकार म्हणजे 56 भाषा येत असून सुद्धा ज्ञानोबरांनी आपली पूर्ण ज्ञानेश्वरी मराठीत प्राकृतात केली. माझ्या ज्ञानोबरांनी मराठीवरती केलेला सर्वात मोठा उपकार. मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं आणि माझे ज्ञानोबा आहे आपल्या तीनही भावंडांसहित सर्वजण आळंदीमध्ये प्रवेश करते झाले. आवाज दबला. आळंदीत आले. आळंदीत आल्याच्या नंतर दिवाळीचा सण आहे आणि या दिवाळीच्या सणाला सुख के सब साथी दुख में ना कोय. जोपर्यंत माझ्या ज्ञानोबरांवरती ग्रामण्य होतं, जोपर्यंत ज्ञानोबरांना समाजाने वाळीत टाकलं होतं, वाळीत टाकलेल्या ज्ञानोबरांना समाजात कुठेच स्थान नव्हतं. आता माझ्या ज्ञानोबरांचं श्रेष्ठत्व वाढलं होतं. ज्ञानोबरांच्या हातून रेडा बदवला होता. ज्ञानोबरांच्या अनेक चमत्काराला पाहून आता बरीच लोक ज्ञानोबरांना शरण यायला लागली. एवढ्या समाजाने शरणागती पत्करल्यावर सुद्धा समाजातली सर्व घाण नष्ट होईल याची शाश्वती नसते. आळंदीमध्ये ज्ञानोबराय आले. सिद्धबेटामध्ये वास करत असताना दिवाळीच्या सणाला ज्ञानोबरायांच्या पर्णकुटीवरती विपुल प्रमाणात शिधा येऊन पडला. सर्व काही उत्तम चाललेलं आहे. पण आता ज्ञानोबरायांची आई म्हणजे मुक्ताईच, माझ्या निवृत्ती दादाची आई म्हणजेच मुक्ताई, या सर्वांना अन्नपूर्णा म्हणून जर कोणाकडे पाहायची वेळ आली तर त्या सर्वांकरता जी अन्नपूर्णा होती तिचं नाव मुक्ताई. त्या पर्णकुटीमध्ये बसलेल्या ज्ञानोबरायांनी मुक्ताईकडे पाहिलं आणि हसत मुखाने जगाची माय म्हणते, मुक्ते काय रे दादा, आता या पर्णकुटीमध्ये कशाचीच कमतरता नाही, सर्व काही विपुल प्रमाणात आहे. एक कालावधी होता मधुकरीची भाकर या झोपडीमध्ये सापडायची नाही. आता पंचपक्वान्नांनी सजलेली ताटं आपल्या समोर येतात. आता दिवाळीचा एवढा सुवर्ण सण चालू आहे, सोन्यासारखं सण चालू आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. आपल्या करता तर 13 महिने त्रिकाळ सदैव दिवाळीच आहे मुक्ते. पण मला एक इच्छा झाली, तुला सांगू का ग? काय ज्ञानदादा? काहीच नाही मुक्ते. आता विपुल प्रमाणात इथे गुळ आहे, एवढ्या शिधा आहेत, तर मला वाटतं आज आपण दिवाळीचे मांडे केले पाहिजेत. माझ्या ज्ञानोबरायांनी मुक्ताईकडे मांडे खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते मांडे भाजण्याकरता एक खापराचा माठ असतो, तो चुलीवरती उलटा ठेवावा लागतो, तो गरम होतो. त्याला परळ म्हणतात. परळ काय म्हणतात त्या मांड भाजायच्या मडक्याला? परळ म्हणतात. त्याला तोंड बारीक असतं, चपटा असतो तो. ते घडवणारे कुंभारही फार कमी राहिले. मुक्ते आपल्याला मांड भाजण्याकरता परळ आणावं लागेल. जर परळ मिळालं तर आपण आज सायंकाळी मांड्याचा बेत करून खाऊयात. माझ्या ज्ञानोबरायांनी इच्छा व्यक्त केली. मांड्याचा स्वयंपाक करण्याची तयारी चालू झाली. माझ्या मुक्ताईनी कणिक मळली, हरभऱ्याच्या डाळीचं पुरण करून ठेवलं. अंगणात लावलेली चूल आणि या चुलीवरती आता परळ मांडायचंय. त्या परळावरती आपल्याला मांडे भाजायची म्हणून मुक्ताई आळंदीत चालत 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 गेली. आळंदीत चालत गेलेल्या मुक्ताईनी कृष्णाचं मंदिर ओलांडलं, गोपाळपुरा ओलांडला. आता उभ्या आळंदीत एवढ्या यातना, एवढा वनवास भोगलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना, माझ्या निवृत्तीनाथांना
माझ्या मुक्ताईला, माझ्या सोपानाला आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर सर्वात मोठा आधार जर कुणी दिला असेल आळंदीत, तर तो आधार म्हणजे भोजलिंग काकांचा आहे. किती लोकांना भोजलिंग काका माहिती माहित नाही. माझी मुक्ताई भोजलिंग काकाच्या अंगा खांद्यावरती खेळायची. ज्ञानोबराय भोजलिंग काकाच्या बोटाला धरून चालायचे. भोजलिंग काकांनी फार सांभाळ केला चारही भावंडांचा. आळंदीमध्ये आज जिथं लोखंडी गेट आहे त्याच्या पाठीमागे संस्थेचा फड आहे. तिथे कुंभारवाड्यावरती परळ आणण्याकरता माझी मुक्ताई गेली. मुक्ताईने कुंभार दादाला आवाज दिला, काका कोण आलं दारात? तर कुंभाराची पत्नी म्हणते, अहो विठ्ठल पंतांची मुक्ताई आली. एवढं सर्व होऊनही समाजातला परिपूर्ण विटाळ संपेल असं काही नव्हतं. समाजातला विटाळ आणखी परिपूर्ण संपलेला नव्हता. या समाजाने माझ्या ज्ञानोबरायांना परिपूर्णतेने आणखी स्वीकारलं नव्हतं. माझी मुक्ताई परळ मागण्याकरता गेली. परळ मागाय गेलेले मुक्ताई अंगणात उभी राहून म्हणते, काका माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचे, ते मांड भाजण्याकरता आमच्याकडे परळ नाहीये, तुमच्याकडे परळ न्यायला आले. अंगणात आलेली कुंभाराची पत्नी म्हणते, अहो विठ्ठलपंताची मुक्ती आली, तिला परळ पाहिजेत. अगं दे त्यातलं उचलून, देवाच्या अवताराची मुलं आहेत ती. त्या मुक्तीला परळ मांडे भाजण्याकरता पाहिजे. ज्ञानदेवाला मांडे खाण्याची इच्छा झाली. जर आपल्या परळावरती ज्ञानदेवाने भाजून मांडे खाल्ले, मुक्ताईच्या हाताने भाजलेले मांडे जर ज्ञानदेवाने खाल्ले, त्याला जर आपलं परळ उपयोगाला आलं, तर आयुष्यभर भूमीचे जसं भूमी आतून स्वयंभ घडे गाडगियाची निगती कोम, ते कुलाल मतीचे गर्भ उमटली की मातीचं मडकं तयार करण्याची कला भगवंताने आपल्याला कुंभार म्हणून दिली. आणि कुंभार म्हणून जर आपण निर्माण केलेलं परळ मुक्ताईने चुलीवरती मांडलं, त्यावरती मांड भाजून ते भाजलेलं मांड जर ज्ञानदेवाने खाल्लं, तर या कुलाल मतीचं सार्थक होईल. दे त्यांना परळ. हे शब्द ऐकले तेवढ्यात त्यात विसोबा चाटी नावाचा माणूस समोर आला. विसोबा चाटी म्हणतोय, का हो काय करताय? कुंभाराने सांगितलं, ही मुक्ती आहे विठ्ठल पंताची, यांना मांडे भाजण्याकरता परळ पाहिजे, ते परळ देण्याकरता ती आली. त्या मुक्तीकडे पाहिलं विसोबासाठी म्हणतो, का ग संन्यासाची पूर्ण तुला काय वाटतं? तुझ्या भावाने रेड्याच्या मस्तकावर ते हात ठेवून रेड्याला बोलायला लावलं म्हणजे मोठे जादूगार झालेत तुम्ही. काय वाटतं समाजातलं तुमचं ग्रामण्य संपलं? नाही संपलं. कशाला तुमच्या जिभेला चोचले पाहिजेत? काय करायचेत ग तुला? परळ पाहिजे मांडे भाजण्याचे, तुमच्या नको तसले जिभेला चोचले. संन्यासाच्या पोरांना कशाला परळ, कशाला मांडे पाहिजेत? खबरदार, मी तर मांड भाजण्याकरता परळ मागितलं तर. काका अहो माझ्या ज्ञानदादाला मांडे खाण्याची इच्छा झाली. एखाद्या योग्याला कधी इच्छाच तर होत नाही, पण झालेली इच्छा सुद्धा तुम्ही त्याची मारताय. काय माझ्या ज्ञानदादांनी तुमच्यासोबत पाप केलंय? काय माझ्या ज्ञानदादांनी तुमच्या केळीची बाग कापले असतील? या वयात तुला संस्कार मिळालेच नाही, तुझा तरी काय दोष मुक्ते? 12 वर्ष बापाने संन्यास धर्म स्वीकारला. संन्यासाला काय लेकरावरती संस्कार करायचे करतील? आणि ज्या काळात तुमच्यावर संस्कार करायचे त्या दिवशी तर त्यावेळेस तर त्या पळपुटल्याने जाऊन आत्महत्या केली. मुक्ताई म्हणते, काका खबरदार, माझ्या वडिलांच्या देहांत प्रायश्चित्ताला आणि पवित्र बलिदानाला जर आत्महत्येचं नाव द्याल तर मग काय म्हणू तुझ्या वडिलांच्या त्या मरणाला? जगातलं सर्वात पवित्र बलिदान आहे. मोठी आली पवित्र बलिदान सांगणारी निघ इथून. काय करायचंय तुला परळ? काका मला माझ्या ज्ञानदादा करता परळ न्यायचंय. मुक्ताईला हिनवलं. शेवटी कुंभाराने काढलेलं परळ कुंभार द्यायला लागला. आणि कुंभार परळ देत असताना समोर आलेले कुंभार दादा त्यांच्याकडे त्या विसोबा चाटीने पाहिलं. विसोबा चाटी म्हणतोय, कशा करता देताय? मांडे भाजण्याकरता तुम्ही परळ देता, यांना लाज वाटत नाही? कुंभारा, गेले कैक वर्षे माझं कर्ज आहे तुझ्यावरती. आज जर या मुक्तीला तू परळ दिलो तर माझं संपूर्ण कर्ज आत्ताच्या आत्ता चुक्त करायचं.
अन्यथा तुझी सगळी भट्टी मी फोडून टाकेल, तुझ्या दारातले मडके फोडील. नाविलाज झाला कुंभाराचा, मान खाली घातली. विसोबा चाटीनी माझ्या ज्ञानोबरायांना मांडे भाजण्याकरता परळ सुद्धा नेऊ दिलं नाही, परळ सुद्धा नेऊ दिलं नाही. त्या कुंभाराला त्रास दिला आणि आपल्यामुळे कुंभाराला त्रास होतोय हे पाहून मुक्ताईला पश्चाताप झाला. उद्विग्न मन झालं माझ्या मुक्ताईचं. परत आले. त्याच्या पाठीमागे विसोबा चाटी चालत चालत आला. आता परळ भेटलं नाही, मांडे कशावरती भाजणार हे पाहण्याकरता आला. त्याच्या अंतःकरणामध्ये कुतूहल आणि उत्सुकता होती. घरी आली मुक्ताई. घरी आलेल्या मुक्ताईची उद्विग्नता पाहून माझ्या ज्ञानोबरायांनी प्रश्न केला, काय झालं मुक्ते? दादा, तुला मांडे खाण्याची इच्छा झाली, मांडे भाजण्यासाठी परळ आणायला गेले होते, तर तिथे विसोबा चाटींनी कुंभाराला अडवलं, परळ देऊ दिलं नाही. मग दादा, तुला प्रथम मांडे खाण्याची इच्छा झाली. एखाद्या योग्याला इच्छाच व्यक्त होत नाही, एखाद्या योग्याच्या अंतःकरणात इच्छाच उत्पन्न होत नाही. ती इच्छा तुझ्या मनात निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता तुझी बहीण असमर्थ आहे. कुंभाराने आपल्याला परळ नाही दिलं ज्ञानदादा, हे शब्द ऐकले आणि ज्ञानदादांनी आपला जठराग्नी ज्वलंत केला. ज्वलंत केलेल्या जठराग्नीचे ज्ञानोबराय, लहान लेकरू रांगायला निघतो तशा पद्धतीने गुडघे टेकवले, दोन्ही हात समोर टेकवले, डोळे लावले आणि त्या सिद्ध पुरुषाने आपला जठराग्नी तप्त केला. तप्त केलेल्या जठराग्नीने लाल बुंद पाठ झाली. सांगितलं, मुक्ते, टाक या पाठीवरती मांड भाजून निघेल. पर्णकुटीच्या एका बारीकशा छिद्रातून विसोबा चाटी पाहत होता. माझ्या मुक्ताईनी मनगटावरती मांड फिरवलं आणि ज्ञानोबरायांच्या पाठीवरती टाकलं. ताव्यावर टाकल्यासारखं, परळावरती टाकल्यासारखं ते मांड भाजून निघालं. लाल अबुंद पाठ झाली ज्ञानोबरायांची. त्या ज्ञानोबरायांच्या पाठीकडे पाहून निवृत्तीनाथ सोपान काकांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्ञानदादांनी सांगितलं, कुठपर्यंत समाजाचा त्रास सहन करायचा. पाठीवरती मांडे भाजली. मांडे भाजल्याच्या नंतर हा प्रसंग पाहून प्रवरा संगमावरती गुरु शिष्याचा गोड असा संवाद झाला. त्या संवादामध्ये ज्ञानदेवाने आपल्या अंतःकरणातलं जे काही ज्ञान प्रतिपादन केलं ते ज्ञान समाजाला मिळावं म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला नेवाशाला नेलं. तिथून सच्चिदानंदांच्या हातून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलं आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केले. समाजाकरता, तरुण जाण्याकरता ज्ञानेश्वरी सारखी नाव उभारली आणि या नावेमध्ये समाजाला बसून पलीकडे नेलं. ज्ञानेश्वरी सहज नाही निर्माण झाली, सहज नाही निर्माण झाली. ज्ञानेश्वरीवरती ज्ञानोबरायांच्या एका संघर्षाचा, एका प्रसंगाचा फार मोठा आढावा एका उभीच्या पाठीमागे. ओंकारातून प्रारंभ झाला. ज्ञानेश्वरीवरती विशेष सद्गुरूंची कृपा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असा विषय आला नाही ज्या विषयात ज्ञानेश्वरीमध्ये श्री गुरु चैतन्य महाराजांचं वाक्य आहे, जगाच्या पाठीवर अशी सात्विक समस्या नाही ज्या समस्येचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथ्यात मिळणार नाही. ज्ञानेश्वरीने ओंकाराने प्रारंभ केला. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा आत्मरूपा देवा तुच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी. समोर सद्गुरूची कृपा अवलोकन केली. आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरती बैस उपावले श्री गुरूंची ती नमस्कारोने आता. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंद वर्षितीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ती तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. या जीवाला विषयाच्या सापांनी गच्च मिठी मारलेली आहे. विषयाच्या सापांनी जीवाच्या जीवनामध्ये विष पसरवलेला आहे आणि त्या विषयाला काढण्याकरता ती तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय.
गुरु कृपेची दृष्टी का त्या साधकावरती पडली की विषयाने चावलेल्या सापाचं विष आपोआप उतरतं आणि तो साधक विषापासून मुक्त होतो विषयाच्या. पण याकरता काय करावं लागेल तर तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. जेथ ज्ञानाचा कुरुठा तिथ सेवा हा दारवंठा. सेवेच्या दारबंठ्यातून ज्ञानाच्या साठ्यापर्यंत तुम्हाला पोचावं लागतं. जाण तेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. का मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतुषती. झाडाला हिरवळ यावी किंवा झाड हिरवं दिसावं म्हणून आपण झाडाच्या फांद्यावरती पाणी नाही टाकत, झाडाच्या मुळाला पाणी टाकत असतो. झाडाच्या मुळाला पाणी टाकलं की मुळाला पोचलेल्या पाण्याचा परिणाम झाड आपोआप हिरवं होतं. अगदी त्याप्रमाणे ज्याला आपल्या जीवनामध्ये आनंदाचा बर्ताव आनंदाचा वर्षाव करून घ्यायचा आहे त्यांनी सर्वात मोठं काय करावं? सद्गुरु जाण तेनी गुरु भजिजे. हे सर्व जाणून घ्यायचं, गुरुचं भजन करायचं. जाण तेनी गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. इच्छा केलेले सर्व कार्य सहज पार पडतात. फक्त त्याकरता तुम्हाला गुरुच्या चरणावरती समर्पण करावं लागतं. माझ्या ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांच्या चरणावरती समर्पण केलं आणि ज्ञानेश्वरी पूर्णत्वाला गेल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबरायांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तयारी झाली. हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तयारी झाली. माऊलींनी सद्गुरूंची मिरवणूक काढायला सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात ही ज्ञानेश्वरीची निर्माण झाली. मंजूळ कोकिळा बोलत शिवानी बोलविता धनी वेगळाची. या निर्माण झालेल्या ज्ञानेश्वरीला मी कारणीभूत नसून मी निवृत्ती दासू आहे. माझ्या दादासाहेबांची माझ्या सद्गुरूंची माझ्यावरती नितांत कृपा आहे. परिणाम ही ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून स्त्रवली. ज्यांच्या कृपेने ज्ञानेश्वरी पूर्णत्वाला गेली त्यांची मिरवणूक निघायला हवी. लोक निवृत्तीनाथांकडे गेले आणि सांगितलं दादासाहेब ज्ञानोबांनी आपल्या मिरवणुकीचा आग्रह केला, आपली मिरवणूक जर निघाली तर बरं होईल. निवृत्तीनाथांनी हात जोडून सांगितलं आम्हा सर्वांचं मातृत्वाचं स्थान असलेल्या मुक्ताईचा गौरव होणं गरजेचं आहे. खरं तर झोपडीत बसलेल्या ज्ञानदेवाने निर्णय घेतला होता की जगताकरता बाहेर यायचंच नाही. पण झोपडीत रुसून बसलेल्या योग्याला बाहेर काढण्याचं काम ज्या मातृत्वाने केलं, योगी पावन मनाचा म्हणत त्या मुक्ताईचा गौरव झाला पाहिजे. लोक म्हणतात की महाराज तुमची संस्कृती पुरुष प्रधान आहे. कोण म्हणतं पुरुष प्रधान आहे? ज्ञानेश्वरीच्या लिखाणानंतर ज्ञानोबरांच्या मिरवणुकीला जेव्हा लोकांनी सांगितलं की आपली मिरवणूक, तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात नाही दादासाहेबांची मिरवणूक. आणि जेव्हा दादासाहेबांकडे गेले तेव्हा माझे निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानोबरांसारख्या योग्याला रागातून क्रोधातून मुक्त करत शब्दाचा क्लेश झाल्यावरती समाजाने दिलेल्या शब्दाला आपण उपदेश समजावं असं सांगणाऱ्या मुक्ताईचा म्हणजे स्त्री शक्तीचा यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हा जिथे स्त्री शक्तीचा आदर होतो तिथे देवताचा वास असतो. माझे निवृत्तीनाथ म्हणतात की आमच्या दोघांऐवजी मातृत्वाचं स्थान असलेल्या आमच्या धाकट्या बहिणीचा म्हणजे मुक्ताईचा आदर व्हावा, मुक्ताईची मिरवणूक निघावी. भल्या लोकांनी सांगितलं यांनी स्त्री पुरुष समानता निर्माण केली, त्यांनी समानता निर्माण केली. अजिबात नाही, अजिबात नाही. 12व्या शतकात मुक्ताईने काही अभंग रचले. अभंग रचण्याकरता मुक्ताईकडे शिक्षण नसेल का? शिक्षण होतं. जनाईने अभंग रचले. जनाई काही अनपड होते का? बहिणाबाईने अभंग रचले. बहिणाबाई काय अनपड होत्या का? जगाच्या पाठीवरती आणि भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीला लाथाडून सर्वप्रथम नारी शक्तीचा आणि स्त्री शक्तीचा आदर जर कुणी केला असेल तर तो नेवासाच्या ठिकाणी निघत असलेल्या मिरवणुकीमध्ये पुरुष प्रधान संस्कृतीला मागे सारून माझ्या मुक्ताईची मिरवणूक काढा म्हणणाऱ्या निवृत्ती दादांनी स्त्री शक्तीचा सर्वप्रथम या भारतात आदर केला. ही वारकरी संप्रदायाचं दिन आहे. आपण ते विसरलं नाही पाहिजेत. अनेक गोष्टींना दुजोरा दिलेला वारकरी संप्रदाय, अनेक गोष्टींवरती विचार विनिमय करायला लावणारा संप्रदाय. मुक्ताईने सुद्धा सांगितलं की दादा
ज्याच्या मुखारविंदातून ज्ञानेश्वरी स्तरवली तोही नकार देतोय, ज्याच्या कृपेने स्तरवली तोही नकार देतोय. ज्ञानेश्वरी जिथून जन्माला आली त्या गीतेचा आणि त्या ज्ञानेश्वरीचा गौरव व्हावा. हत्तीच्या पाठीवरती भल्या मोठ्या दौतामध्ये ज्ञानेश्वरी आणि गीता सजवून ठेवली. नेवाशामधून गीतेची आणि ज्ञानेश्वरीच्या हत्तीवरून मिरवणूक निघाली आणि त्यामध्ये ज्ञानोबरायांचा होत असलेला गौरव, ज्या ज्ञानोबरायांच्या पाठीवरती लोकांनी कवडे मारून वळ उमटवले होते, तात हजर असताना मधुकरी मागायला गेलेल्या ज्ञानोबरायांच्या गालावरती धर्मशास्त्रीने मारलेली 5 बोट मुक्ताईला आठवले. मुक्ताईच्या डोळ्यात अश्रू आले. निवृत्ती दादा जवळ चालत गेले. मुक्तीला जवळ केलं. मुक्ती, काय झालं दादा? सिद्धी प्राप्त झालेल्या ज्ञानोबांनी आपला अहंकार शमवण्याकरता आळंदीमध्ये जेव्हा पहिली मधुकरी मागितली तेव्हा ज्ञानदादाच्या गालावरती धर्मशास्त्रीने 5 बोट उमटवले होते. दादा, आजोबांच्या घरापर्यंत चालत तू गेला म्हणून तुला त्या लोकांनी अत्यंत त्रास दिला होता. मला कडेवर उचलून घेतलेल्या ब्राह्मणाच्या स्त्रियांनी कचरा झटकावा तसं फेकून दिलं होतं. हा तोच समाज आहे दादा. आज माझ्या ज्ञानदादाच्या मुखातून निघालेल्या ज्ञानेश्वरीचा परिणाम माझ्या ज्ञानोबरांच्या मुखातले शब्द हत्तीच्या पाठीवरती बसलेत आणि माझ्या ज्ञानोबरांचा किती गौरव होतो हे सगळं पाहण्याकरता जर माझी आई असती, आपले तात असते तर किती आनंद वाटला असता. मुक्ताईचे ते शब्द ऐकले. निवृत्तीनाथांचे एका योग्याचे आपसूक डोळे डबडबल्या डोळ्याला सावरत स्वप्नाने ऐकलेले शब्द स्वप्नाला जवळ केलं. ज्ञानदादा त्या तेवढ्या धावपळीच्या गौरवामध्ये थांबले. आपल्या गळ्यातले हार एका जणाच्या हातात काढून देत ज्ञानदादा म्हणतात, दादासाहेब काय झालं मालक, का रडताय आपण? आपल्या डोळ्यात अश्रू काय आहेत? मुक्ताईने व्यक्त केलेल्या भावना निवृत्ती दादा ज्ञानदेवाला सांगतात की ज्ञानदेवा, तुझ्या शब्दांचा किती गौरव होतो, किती गौरव होतो. तुझ्या शब्दांचा एवढा गौरव होतो आणि या शब्दांचा गौरव होत असताना, या शब्दांचा गौरव होत असताना आपण या शब्दांना श्रवण करतोय आणि या शब्दांना श्रवण करत असताना, या शब्दाला समाजाला समर्पण करत असताना, या शब्दांचा समाजाने केलेला गौरव, या शब्दांना समाजाने हत्तीच्या पाठीवर बसवलंय. आज हा समाज आपल्याकरता फार उदार झालाय दानदादा. पण एक काळ असा होता की तुझ्या आझोळीमध्ये विटलेलं 4-4 दिवसाचं सडलेलं अन्न टाकणारा हा समाज आहे. दानदादा, ह्या समाजाने मधुकरी मागायला गेल्यावरती तुझ्या कानाखाली 5 बोट उमटवली होती. दानदादा, हा तोच समाज आहे ज्या समाजाने तुझ्या पाठीवरती रेड्याच्या पाठीवर कवडे मारून वळ उमटवले होते. आज तोच समाज तुझ्या गळ्यामध्ये हार घालून एवढा गौरव करतोय. ज्ञानदादा, मला असं वाटतं की तुझं कौतुक आणि तुझा हे गौरव पाहण्याकरता आई बाबा जर असते तर किती बरं झालं असतं, किती बरं झालं असतं. जगाच्या पाठीवर तुम्ही किती श्रीमंत आणि किती मोठे व्हाल यात नवल नाही, यात नवल नाही. तुम्ही एखाद्या कार्यामध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये संपादन केलेलं यश, त्या यशाला पाहण्याकरता आई वडील असणं गरजेचं आहे, असणं गरजेचं आहे. आई वडील हयात असेपर्यंत त्यांची किंमत कळाली पाहिजे. ज्यांना किंमत कळाली त्यांचे आई वडील हयात राहिले नाही, आणि ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांना किंमत कळत नाही. समाजाचं चित्र फार विचित्र झालेलं आहे. माझ्या ज्ञानोबरांच्या चरित्रातून काही शिकता आलं तर सामान्य माणसाने एवढं शिकावं, आपण नंतर किती श्रीमंत होऊ, आपण नंतर किती मोठे होऊ, आपण किती पदाचे मानकरी होऊ हे सांगता येणार नाही. पण त्या काळात आपल्या पाठीवरती प्रेमाची शाबासकी टाकण्याकरता आपला बाप जिवंत असेल का? त्या काळात आपल्या पाठीवरती प्रेमाने हात टाकून आपल्या केसाला कुरवळणारी माय जिवंत असेल का याचा विचार करणं नितांत गरजेचं आहे. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत केली पाहिजे. दादा, आज आपली आई नाही आणि आपले वडीलही नाही. त्या मिरवणुकीमध्ये माझ्या मुक्ताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात आणि मिरवणूक पूर्ण झाली. माझ्या ज्ञानदेवाची कीर्ती आता महाराष्ट्रभर पसरली आणि ज्ञानेश्वरीची मिरवणूक पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व समाज तिथे जमा झाला.
जमा झालेल्या समाजाने माझ्या ज्ञानोबरायांचा, माझ्या निवृत्तीनाथाचा, माझ्या मुक्ताईचा, माझ्या सोपानाचा अत्यंत गौरव केला. आणि मग माझे ज्ञानोबराय हे सर्व कार्य पूर्णत्वाला गेलं की आता ज्ञानोबराय आपल्या दादासाहेबांसभेत महाराष्ट्रभर कीर्ती पसरली म्हणून साध्या सरळ भाषेत वेदांत मांडणारे ज्ञानोबराय सर्व समाजाला एकत्रित करण्याकरता पंढरपूरच्या दिशेने निघतायत. आणि पंढरपूरच्या दिशेने जात असताना सर्व समाजाला एकत्रित करायला निघाले ज्ञानोबराय. अगदी गोड वाणीने रामकृष्ण हरीचं भजन करतायत. ते भजन आपण 2 मिनिटं करू. ज्ञानोबराय पंढरपुरात पोहोचतील, सर्व संत समाजाला एकत्रित करतील. त्यात कुठले संत आहेत या सर्वांचा विचार आपण करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी रामकृष्ण हरीचं भजन करूया. आणि मुखाने नाम आणि हाताने टाळी असं करत 1 मिनिट फक्त भजन करा. रामकृष्ण हरीचं भजन करत करत माझे ज्ञानोबराय पंढरपुरात पोहोचले. आणि पंढरपुरात पोहोचल्याच्या नंतर सर्व संतांची मांदियाळी तिथे जमा झालेली आहे. आपल्या तीर्थावळीच्या अभंगामध्ये नामदेवराय म्हणतात, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देऊने अलिंगन प्रीतीच्या पडीवरे, पूजिले आदरे यथाविधी, संसारी आसक्त माया मोहरत, तापत्रे संतप्त झाले जीव, ऐशी आपतितांचा करावा उद्धार, या लागे अवतार तुमचा जगी, तरी मी एक दिनू मूढमती हिनू, चरणाचा रजरेनू संताची. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबराय आपल्या येण्याने या जगताचा उद्धार झाला. त्रिविध तापाने तप्त झालेल्या जीवाचा उद्धार झाला. या त्रिविध तापाला कंटाळलेल्या जीवाला या तापातून मुक्त करणारे आपण माझ्या गावात, माझ्या भूमीत, माझ्या घरी आलात. आपण आम्हाला आपल्या पदस्पर्शाने पुनीत गेलो त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. सर्व संत समाज एकत्रित झाला. ज्ञानोबरायांना आता सर्व संत समाजाला एकत्रित करून तीर्थ भ्रमण करायचे, तीर्थाटन करायचे. पण तीर्थाटनाला जाताना कोणीतरी समवेत असावं, कुणीतरी समवेत असावं. त्यात ज्ञानोबरायांनी नामदेवरायांना विनंती केली की नामदेवा, आपण जर आमच्या समवेत तीर्थयात्रेला आलात तर बरं होईल. असा प्रश्न केला ना. असा प्रश्न केल्याच्या नंतर नामदेवराय म्हणले, हे बघा, मला पंढरपूरला यायला, पंढरपूर सोडून कुठे जायचं म्हटलं की फार कंटाळा येतो. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. मला पंढरपूर सोडून कुठे जाण्याचा अत्यंत कंटाळा आहे. पण नामदेवा, आपण आला तर आपण भक्ती संप्रदायामध्ये श्रेष्ठ साधू आहात. नामदेवराय म्हणले, बाबा मला माझा पांडुरंग सोडून करमत नाही. तरी पण ज्ञानदेवा तुमच्या आज्ञा टाळणं बरं नाही, पण मी माझ्या एकट्याच्या मताने येणार नाही. मग माझं एक काम करा. काय? नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबा माझ्या मालकाला एकदा विचारा बा, तुम्ही नामा म्हणे स्वामी विठोबा ते पुसान. आणि मग नामदेवरायने सांगितलं, एकदा माझ्या पांडुरंगाला विचारा. नाम म्हणे स्वामी विठोबा ते पुसा, 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 नाम म्हणे स्वामी विठोबा ते पुसा,
नामा म्हणे स्वामी विठोबा ते पोसा नामा म्हणे स्वामी विठोबा ते पोसा नाम 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 म्हणे स्वामी विठोबा ते पोसा आज्ञा देईल शिरता धरीन त्याची आज्ञा देईल शिरता धरीन त्याचे देवने आलिंगन प्रीतीच्या पढे देवने आलिंगन प्रीतीच्या पढे देवने आलिंगन प्रीतीच्या पढे भरे देवने आलिंगन प्रीतीच्या पढे भरे आज्ञा देईल शिरसा धरिना त्याची आज्ञा देईल शिरसा धरिण्या त्याची आज्ञा देईल शिरसा हो धरिन त्याची देवने आलिंगन प्रीतीचे पंडी भरे देवने आलिंगन प्रीतीच्या पडी भरे देवने आलिंगन प्रीतीच्या पडी भरे देवने आलिंगन प्रीतीच्या पडी भरे हो पूजिले दरे हो दे आदरे ओ दिल आदरे ओ दे आदरे ओ दे पोदेर पोदेर आदर यथा विधि पोदेर आदर यथा विधि पोदेर आदर यथा देव नि आलिंगन प्रीतीच्या पडी भरे देव नि आलिंगन प्रीतीच्या पडी भरे देव नि आलिंगन
प्रीतीच्या पडी भरे देवाने आलिंगन प्रीतीच्या पडी भरे प्रीतीच्या पडी भरे प्रीतीच्या पडी भरे नामा म्हणे स्वामी विठोबा ते पुसा आज्ञा देईल शिरसा धरी न त्याची आपण जगाच्या मालकाला ब्रह्मांड नायकाला विचारा त्याने दिलेली आज्ञा मी शिरसावंदे मानेन तो जर म्हटला जा तर मी तुमच्यासोबत तीर्थाटनाला येईल काही हरकत नाही ज्ञानोबराय देवाकडे गेले देवाला विचारलं देवाने नामदेवरायांना जाण्याचा जाई बरोबरी नाम या तो ज्ञानोबांच्या समवेत जाण्याचा आग्रह केला समोर नामयाची दासी असलेल्या जनाबाईंची आणि माझ्या ज्ञानोबारांची भेट झाली आर्ततेने जनाबाईंनी ज्ञानोबारांकरता काही शब्द उच्चारले फार गोड शब्द येते जनाबाई म्हणतात माझ्या ज्ञानोबांना पाहिलं मला शब्द सुचले ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर फार गोड वर्णन केलं ज्ञानोबरायचं जनाबाईंनी आणि मग नंतर पंढरपुरामध्ये एक प्रवचनाचा प्रसंग आहे त्यात चोखोबारायांचं आगमन झालं त्यात ज्ञानोबांना प्रार्थना केली की अवघ्या वर्णा माझी हीन केली जाते विटाळ विटाळ म्हणते क्षणोक्षणी चोखोबा म्हणतात ज्ञानोबा पांडुरंगावरती जळलेल्या प्रेमापोटी आम्ही या पांडुरंगाच्या दारात येतो दर्शन घेण्याची इच्छा होते पण पांडुरंगापर्यंत बडवे आम्हाला जाऊ देत नाहीत अवघ्या वर्णा माझी हीन केली जाते आम्हाला सर्व वर्णामध्ये हीन समजलं जातं आणि आम्ही का पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो की तिथले बडवे विटाळ विटाळ म्हणते क्षणोक्षणी आमचा विटाळ पकडतात जवळ येऊ देत नाहीत मग माझ्या ज्ञानोबरायांनी मोठा उपकार केला यारे यारे लहान थोर याते भलत्या नारी नर न करावा विचार न लगे चिंता कवनाशी सर्वांना येण्याकरता अधिकार दिला ज्ञानोबरांनी रस्ते मोकळे केले अनंत उपकार आहेत माझ्या ज्ञानोबरांचे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो ज्ञानोबराय तुकोबाराच्या नंतर जन्माला आलो म्हणून या गादीवर बसून कथा सांगता येते कुलाचाराचा विचार न करता या गादीवरती बसण्याचा अधिकार ज्ञानोबरांनी तुम्हाला मला दिला हे ज्ञानोबरांचे अनंत उपकार आहेत आजही बाहेर राष्ट्रामध्ये जर आपण गेलात तरी प्रत्येकाला किंवा प्रत्येक माणसाला कुलाचाराच्या बंदिस्तीमध्ये कथा सांगण्याकरता कीर्तन सांगण्याकरता उपदेश करण्याकरता बांधलं गेलेलं आहे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदे तसे अत्यंत ज्ञानोबरांचे उपकार आहेत आपल्यावरती पांडुरंगाचं दर्शन करण्याची इच्छा चोखोबांना झाली चोखोबाराय म्हणतात की दादा ज्ञानदादा अवघ्या वर्णा माझी हीन केली जाते विटाळ विटाळ म्हणते क्षणोक्षणी आमचा विटाळ पाडला यांनी आणि मग चोखोबांना घेऊन ज्ञानोबराय मंदिरात गेले ज्ञानोबराय आले म्हणून बडव्यांनी दरवाजा उघडला ज्ञानोबरायांसमवेत संतांची संगती केल्याचा परिणाम चोखोबरायांना पांडुरंगाचं दर्शन झालं डोळ्यातले अश्रू आले हात पकडे ज्ञानोबरायांचे आणि ज्ञानोबरायांना अनुग्रहाचा हट्ट केला ज्ञानोबरायांनी सांगितलं तुम्ही नामदेवाकडे जा नामदेवरायांकडे पाठवलं नामदेवरायांनी अनुग्रह देत त्यांना हृदयाला लावलं समस्त संतांची मांदियाळी निर्माण झाली चोखोबारायांचं कीर्तन झालं बंका महाराज पखवाजाची साथ करायला होते कर्ममेळासारखे संत टाळ वाजवायला होते चोखोबारायांनी माझ्या ज्ञानोबरायांच्या समोर कीर्तनाकरता अभंग जन्माला घातला ऊस डोंगा परी रसनो ही डोंगा का भुललासी वरली रंगा या अभंगावरती चिंतन केलं आणि चिंतन करत असताना या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये
मुक्ताईंनी गोरोबा काकांकडून भाजलेल्या मडक्यांची परीक्षा करायला घेतलेला प्रसंग आपण सर्वांनी ऐकलेला आहे. त्यात नामदेवाचं मडकं कच्चं आहे असं सिद्ध झालं. त्या नामदेवरायांना गुरु करण्याकरता औंढ्याला पाठवलं. तोही प्रसंग आपण सर्वांनी सर्वश्रुत केलेला आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, दगडाचं बांधलेलं देऊळ, एकाच दगडात कोरलेलं देऊळ नामदेवरायांनी फिरवलं. कशाच्या बळावरती? तर नामदेवरायांच्या चिरंजीवाने त्याचं उत्तर दिलं होतं, केवळ नामस्मरणाच्या नामचिंतनाच्या बळावरती ते देऊळ फिरवलेलं आहे. नामदेवरायांची सिद्धता परिपूर्ण, तीर्थाटन परिपूर्ण झालं. आणि आता चांगदेव नावाचा एक योगी आहे जो खानदेशामध्ये तापी तीरावरती राहतोय. आणि या चांगदेवाच्या कथेसहित आपल्याला सायंकाळी ज्ञानोबरायांच्या समाधी प्रसंगापर्यंत पोहोचायचंय. 9 वाजता कथा चालू झाली होती, 11:15 बंद होती. आज सायंकाळची कथा ठीक 3 वाजता चालू होईल. 5:15 साडेपाचला भजन होऊन